प्रेक्षक हो, भारत शक्ती मराठीच्या सारांश कार्यक्रमाच्या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे चीनची विस्तारवादी भूमिका आणि त्याबद्दल भारताचा नेमका स्टँड काय असावा याबद्दल. आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर सर. सरांचा थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदकाने सर सन्मानित असून 1963 साली मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सर रुजू झाले होते. सध्या सिक्कीम केंद्रीय विद्यापीठाचे कुलपती म्हणून सर कार्यरत आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या जम्मू काश्मीरमधल्या साधारणपणाने 1200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांच्या समर्पणात सरांचं मोठं योगदान होतं. मेजर जनरल म्हणून कार्यरत असताना एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे 95 अतिरेक्यांचं आत्मसमर्पण देखील सरांच्याच नेतृत्वाखाली 1995 साली झालं होतं. इन्फंट्री स्कूलचे कमांडंट म्हणून सर कार्यरत होते. सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता कशा प्रकारे वाढवता येऊ शकते याचा विचार करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने सरांच्याच अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती. एमफिल इन डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज, PhD in Management Science, PhD in Defense and Strategic Studies, PhD in Psychological and Information Warfare अशा पद्धतीने सरांनी आपलं आतापर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. असे सर आजच्या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. सर, आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. थँक्यू. सर, कार्यक्रमाची सुरुवात करताना मी विषय सांगितला होता की चीनची विस्तारवादी भूमिका. मुळातच गेल्या काही वर्षांपासून चीनचा हा जो विस्तारवाद वाढत चाललेला आहे, म्हणजे जली स्थळी काष्टी पाषाणी असं आपण म्हणू शकतो. कारण गेल्याच आठवड्यात नासाने सुद्धा एक रिपोर्ट आपल्याला दिलेला आहे की चंद्रावरती सुद्धा आता चीन आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. तर यामागे चीनची नेमकी मानसिकता काय असावी असं तुम्हाला वाटतं? थँक्यू मॅडम. खूप खूप धन्यवाद. खूप छान तुम्ही सुरुवात करताय. मानसिकता ही माणसाची आहे, समाजाची आहे किंवा राष्ट्राची असती. हे मानसिकता निर्धारित करते की त्याची वागणूक कोणत्या प्रकारे असेल. आणि ती मानसिकता तयार होते की हा राष्ट्र, हा व्यक्ती, हा समाज आहे कुठे. चीन भौगोलिक दृष्टीने आपण पाहिलं तर जगाच्या एका कोपऱ्यावरती येतो, जगाच्या मध्ये नाही. हे ईश्वर कृपेने भारताला हे मान्य आहे की वी आर इन द सेंटर ऑफ द वर्ल्ड. आम्ही जगाच्या मध्ये आहे. चायना हे पूर्व कॉर्नरमध्ये एका कोपऱ्यामध्ये ते आहे. चायनाकडे येण्याकरता किंवा तिथून बाहेर निघण्याकरता केवळ एकच मार्ग आहे आणि तो आहे साऊथ चायना सी, स्ट्रेट्स ऑफ मलाक्का, अंदमान निकोबार आणि हिंद महासागरच्या मार्फत जगाला. दुसरा कोणता रस्ताच नाही आमच्याकडे. किंवा मग तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये जा आणि ऑस्ट्रेलियामधून 12,000 किलोमीटरचा अतिरिक्त फासला तुम्ही द्या करून मग तुम्ही जगामध्ये या. तर एक तर आहे की भौगोलिक स्थिती कोणत्याही राष्ट्राचं महत्त्व निर्माण करते. दुसरं आहे की ती भौगोलिक स्थिती त्या राष्ट्राच्या मानसिकतेवरती पण परिणाम करते. राष्ट्राची मानसिकता शेवटी निर्माण कोण करतं? त्या राष्ट्राची जनता, तिकडचे तरुण, तिकडचे व्यापारी, तिकडचे राजनैतिक, तिकडचे सर्व अधिकारी हे त्या राष्ट्राची मानसिकता दर्शवतात. तर मानसिकता जेव्हा आपण म्हणतो कोणत्या राष्ट्राची, त्या अनेक कारणावरती तयार होती. जसं मी म्हटलं, भौगोलिक स्थिती काय आहे तिकडची, लोक कोणत्या प्रकारचे आहे, शैक्षणिक व्यवस्था काय आहे, तरुण पिढी काय करते आहे, अर्थव्यवस्था कशावरती निर्भर आहे, आणि जागतिक दृष्टीने जग चीनकडे कोणत्या दृष्टीने पाहतं किंवा कोणत्याही राष्ट्राकडे आपण पाहतो. ही वास्तविकता आहे आणि ही त्या राष्ट्राची मानसिकता तयार करते. आजच्या काळामध्ये आपण पहा की सगळे लोक चीनला एक महाशक्ती मानतात. अशी मानसिकता आहे लोकांची, चीनची नाही. चीनला माहीत आहे की इट इज नॉट ए बिग पॉवर. ही वास्तविकता चीनला माहीत आहे. परंतु जगाला हे दर्शन करता करा किंवा ही जाणवी द्यायकरता खोटं बोलणं, खोटे कामं करणं हे सगळे चीनच्या कॅरेक्टरचं म्हणजे चरित्राचा एक भाग झालेला आहे.
आता मी तुम्हाला त्याचे उदाहरण देतो. जसे तुम्हाला म्हटलं की चीनमधून करता जगामध्ये किंवा करता फक्त एकच मार्ग आहे आणि तो आहे हिंद महासागरच्या मार्फत. जर भारताने हा मार्ग बंद केला तर चीनची आवाजावाक बंद होईल, चीनचा निर्यात बंद होईल, चीनचा आयात बंद होईल आणि तो जगामध्ये एकटा पडेल. याच्याकडे भारतीय इतिहास जर आपण पाहिला तर आपण लक्षात घ्या, फार कमी लोकांना हे माहीत असेल, बहुतेक ज्यांनी अभ्यास केला त्यांनी माहीत आहे की जेव्हा संयुक्त राष्ट्र संघ युनायटेड नेशन ची निर्माण झाली 1945 ते 47 तेव्हा तत्कालीन महाशक्तींनी भारतला हे ऑफर केलं होतं की तुम्ही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे परमनंट सदस्य तुम्ही व्हा, व्हिटो पॉवर तुम्हाला दिला जाईल. आणि त्यावेळेला आपले पंतप्रधान होते पंडित नेहरू. त्यांच्या मनामध्ये माहीत नाही काय आलं, त्यांनी ती मानसिकता भारताची घेऊन, बहुतेक ताबडतोब आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं, आपण युद्धातून बाहेर निघालो होतो, आपली स्थिती दुसरी होती आणि एक मोठापणा दाखवायकरता त्यांनी युनायटेड नेशनला म्हटलं की तुम्ही परमनंट जी सीट आहे विथ व्हिटो पॉवर तुम्ही चीनला द्या. अदरवाईज आज जगामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि भारत हे 5च महाशक्ती असतील ज्यांच्याकडे व्हिटो पॉवर असला, पण तो दुर्दैवाने चीनकडे गेला. आणि ह्याच्यावरतून मी तुमच्या परवानगीने एक उदाहरण सांगतो. मी मागच्या 20 वर्षापासून कुराणचा अभ्यास करतोय आणि म्हणून थोडीशी उर्दूची माहिती आहे. आपली जर परवानगी असेल तर मी सांगतो तुम्हाला ते की वक्त ऐसा भी देखा है तारीख की घडियों में. आम्ही इतिहासात असा पण काळ पाहिला आहे, अशी पण घटना पाहिल्या आहे. वक्त ऐसा भी देखा है तारीख की घडियों में लम्हों ने खता की सदियों ने सजा पाई. क्षणामध्ये जे आपण चूक करतो त्याचे दुष्परिणाम येणाऱ्या सततीला जनरेशन आफ्टर जनरेशन आफ्टर जनरेशन दे सफर. आणि आज भारत आणि चीनचा जो आपण विषय काढला आहे हा त्याचाच एक कारण आहे. तर भारतकडे ही बीज शक्ती होती तर चीनची कधी हिंमत झाली नसती आपल्याकडे बोट दाखवायची. आणि दुसरं एक गोष्ट आहे जी आपण म्हणतो चीनची दादागिरी आहे. मॅडम, आज जगामध्ये एक वास्तविकता निर्माण होतीये की तुमच्याकडे शक्ती आहे किंवा नाही, पण तुम्ही स्वतःला शक्तिशील सांगा आणि लोकांना मधून मधून ही जाणीव करा की तुम्ही आमच्याबरोबर जर कोणत्या प्रकारचा व्यवहार केला तर आम्ही शक्तीचा वापर करू. याचं एक तुम्हाला उदाहरण देतो. अमेरिकेचे राष्ट्रपती होते बराक ओबामा. त्यांनी आपल्या राष्ट्राला संबोधित करताना म्हटलेलं आहे की अमेरिकेला जर कोणत्याही प्रकारची शंका आली की आमच्या राष्ट्रावर ते अमक्या अमक्या जागून धोका येण्याची संभावना आहे, आम्ही वाट पाहणार नाही, आम्ही ताबडतोब तुम्हाला येऊन ध्वस्त करू. म्हणजे काय की यू हॅव टू शो दी पॉवर. आपल्याला एक तर शक्ती दाखवावी लागती, दुसरी आपली मानसिकता आहे ती शक्ती वापरण्याची हे पण आपल्याला दाखवावं लागतं. आणि तिसरं आहे की आपले जे लोक आहे आपल्या राष्ट्रामध्ये त्यांनी पण आपल्याला पाठिंबा देणं आवश्यक आहे. अन्यथा ह्या 3 गोष्टी नसल्या तर ही संभावना कधी पूर्ण होऊ शकत नाही. मला वाटतं हा तुमच्या पहिल्या मुद्द्याचा उत्तर आहे ह्याप्रमाणे, कारण की तयार केलं होतं. आणि आपण विचारलं चीनची दादागिरी का करतोय. मॅडम, आज आपल्या समाजामध्ये पहा, जर दादागिरी तुम्ही नाही केली लोक तुम्हाला जुमानत नाही. ह्याकरता फक्त एक 4 दिवस अगोदर आपण इतका अभ्यास करता, इस्रायलनी इराणवर ड्रोन हल्ले केले फक्त 4 दिवस अगोदर. आणि इराणने काय म्हटलं की जर आवश्यकता पडली आम्ही तुम्हाला ध्वस्त करून टाकू, आम्ही न्यूक्लिअर बॉम्ब तुमच्यावर टाकू. ह्याला म्हणतात दादागिरी, की तुम्ही आमच्या विरुद्ध काही प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला ध्वस्त करून टाकू. ही मानसिकता जगामध्ये काही लहान देशांमध्ये आहे, मोठ्या देशांमध्ये आहेच आहे, पण आता लहान देश आहे त्यांच्यामध्ये पण येते. आणि ह्याची चिंता भारताला जास्त करावी लागेल.
सर, याच दृष्टीने अजून एक प्रश्न आहे, की दादागिरी वाढते आहे असं आपण एकीकडे म्हणतोय. दुसरीकडे चीनकडनं लडाखसारखा प्रदेश असेल किंवा अरुणाचल प्रदेशमधल्या अनेक ठिकाणांची नावं त्यांनी चीनी भाषेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारताने अर्थातच त्याच्यावरती आपला आक्षेप नोंदवलेला आहे. पण अशा पद्धतीने काय कारणं असेल चीन आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं हे दाखवणं आहे किंवा जसं तुम्ही आता म्हणालात, की अ, एक दादागिरी दाखवणं किंवा आमच्यामध्ये ती पॉवर आहे हे जगाला त्यातून दाखवून देणं, एवढ्यापुरताच त्यांचा हेतू आहे असं तुम्हाला वाटतं? चीननी जे 1962 मध्ये आपल्यावरती आक्रमण केलं, त्यावेळेला माझं सैन्यामध्ये प्रशिक्षण चाललं होतं. इंडियन अकॅडमीमध्ये मी कॅडेट होतो. 17 ऑक्टोबरला चीननी भारतावरती आक्रमण केलं. 19 नोव्हेंबरला ते संपलं आणि मला अधिकारीच्या रूपमध्ये कमिशन मिळालं 22 नोव्हेंबरला, 3 दिवसानंतर. तर त्या काळाची सामरिक स्थिती, भौगोलिक स्थिती, चीनची स्थिती, भारताची स्थिती एक तरुण कॅडेट म्हणून मला माहीत होती. आणि त्यानंतर मार्च 1963, फक्त 6 महिन्यानंतर मला चीन बॉर्डरवरती जावं लागलं. आणि तिथे जाऊन आमचं काम काय दिलं होतं, की आपले जे सैनिक त्या युद्धामध्ये वीरगतीला गेले होते, त्यांच्या डेड बॉडी जे आहे, पार्थिव शरीर जे आहे ते शोधणं. कारण की नोव्हेंबरमध्ये त्या भागामध्ये लडाख म्हणा किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये बर्फ पडतो आणि बर्फ पडल्यानंतर तिथे तुम्ही जाऊ शकत नाही. तर जितक्या पण आपल्या डेड बॉडीज होत्या त्या सगळ्या बर्फामध्ये दबल्या आणि आम्हाला मग मार्चपर्यंत थांबावं लागलं, की जेव्हा बर्फ विघटतो मग आपण ते आपले मृतदेह शोधत होतो. आणि ते करता करताना बरेच लोकांचे आपल्याला मृतदेह मिळाले. त्याच्यावरतून होतं की भारतीय सैन्याने चीनच्या सैन्याला अवश्य आहे ते प्रत्युत्तर दिलं. लोक म्हणतात सैन्य त्यावेळेला युद्ध बरोबर नाही करू शकलो, आमकी कमतरता होती, हे खोटं बोलतात. ते ज्या लोकांनी आपली प्राण दिले आपल्या राष्ट्राकरता त्यांचे मृतदेह आम्ही आणले. पण ह्याच्याशिवाय अजून एक गोष्ट चीन कधी मानत नाही आणि आपल्या लोकांनी कधी सांगितलं नाही. आम्हाला चीनच्या सैनिकांचे 728 डेड बॉडीज आम्हाला तिथे मिळाल्या. आणि जेव्हा मी चीनला सांगितलं त्यांनी म्हटलं तिथे आमचे नाही. चीननी कधी पण हे दर्शवलं नाही की त्या युद्धात चीनचा नुकसान जास्त झालेला आहे. दुसरा प्रश्न जो आहे तो आहे की मग चीन परत का गेला. तो बोमडिलापर्यंत आला होता, तमांग वगैरेमध्ये होतं. आणि त्याचं कारण आहे की तत्कालीन भौगोलिक जी स्थिती होती, येण्याजाण्याचे रस्ते तिथे नव्हतेच आणि चीन इतक्या आतमध्ये आला होता त्यांचे सैनिक बोमडिलापर्यंत की त्यांना परत जाण्याचे मार्ग सगळे बंद झाले आणि होणार होते. म्हणून ते परत गेले आणि त्यांनी म्हटलं की आम्ही सीज फायर, युद्धविराम हे डिक्लेअर करतोय. आणि आपल्या लोकांनी मानलं. हे आपण का मानतो, कारण की दुर्दैवाने माझ्या म्हणण्याचा खरं म्हणजे चुकीचा अर्थ नाही लावो, आपले जे तत्कालीन राजनैतिक होते त्यांना युद्धशास्त्र, युद्धनीती, राष्ट्रीय संरक्षण ह्याच्याबद्दल माहितीच नव्हती. आमची मानसिकता होती की आम्ही फक्त सत्याग्रह करून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. दे दी हमें आजादी, बिना खड़ग बिना ढाल, सागरमती के संत तूने कर दिया कमाल. ही आपल्याला स्वातंत्र्य असं नाही मिळालंय. आपण नेताजी सुभाषचंद्र बोसला विसरलो, आपण सैनिकांना विसरलो, आपण सगळ्यांना विसरलो आणि आपल्याला वाटलं की आपण काठीच्या बळावरती आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आणि ही मानसिकता तत्कालीन जे लोक राष्ट्रामध्ये होते आणि ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांची पण ही मानसिकता झाली. आणि ह्याकरता जे नुकसान भारतात झालंय त्याच्यापेक्षा कमीत कमी 4 गुणे जास्त नुकसान चीनचं झालं असतं त्यावेळेला. ह्यात मला मुळी शंका नाही आहे. लडाखमध्ये पण चीनचं तेच झालंय. आपण जे श्रोते वाईट नका मानू, तत्कालीन पंतप्रधानांनी असं म्हटलंय त्यावेळेला पार्लमेंटमध्ये की लडाखमध्ये त्या जागेचा आम्हाला उपयोग काय आहे. नॉट अ ब्लेड ऑफ ग्रास ग्रोज देअर, म्हणजे एक गवत सुद्धा उगत नाही, त्याचं आम्ही काय करणार. म्हणजे त्यांनी हे केलं की भारतीय जमीन जी चीननी त्या काळात बळगवली आहे ती ठीक आहे, आमच्या उपयोगच नव्हती.
आज तोच ब्लेड ऑफ ग्रासमध्ये आपल्याला खनिज पदार्थ मिळालेले आहे. त्याच ब्लेड ऑफ ग्रासमध्ये जिथे त्यांनी चीननी महामार्ग काढला आहे, त्याच ब्लेड ऑफ ग्रासमध्ये जिथे काही होत नाही, तिथे आपण शेती करतोय, लोक जातात आहे, आपले शहरं लोक जातात आहे, आपण 3 इडियट पिक्चर तिथे काढतोय नवीन म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. पण तत्कालीन लोकांची मानसिकता होती की त्या जागेचा उपयोग आम्हाला काय आहे, वेअर नॉट ए ब्लेड ग्रास, गवत सुद्धा उगत नाही. ही जी आहे ही दूरदर्शिता ज्या राष्ट्रामध्ये नसते त्या राष्ट्राचं नुकसान जास्त होतं. आता तो काळ बदलला आहे. आताचे जे राजनीतिक आहे हे 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष पुढचा विचार करता. आपण म्हटलं शेकटकर कमिटीचं आपण उल्लेख केला मॅडम. थँक्स टू डॉक्टर पर्रिकर, मोहन मनोहर पर्रिकर, त्यांनी ही जी समिती केली होती त्यांनी आम्हाला हे म्हटलं होतं प्रत्यक्ष का की भारतावर येणाऱ्या 50 वर्षामध्ये कोणकोणत्या प्रकारचे धोके येऊ शकतात आणि त्याच्या पडता आपली तयारी असली काय पाहिजे. आणि विशेष करून चीन, पाकिस्तान हे दोन्ही एकत्र येऊन आपल्या विरुद्ध काय करू शकतात. त्यांनी अनेक पण देशांची नावं सांगितली होते, ते मी ते घेत नाही, पण आपण बोलताना मी सांगेन आणि आपल्याला बहुतेक कळेल की ते कोण होते देश. तर ह्या प्रकारची मानसिकता, ह्या प्रकारची दूरदर्शिता ज्याला आपण म्हणतो, किती पॉलिटिशियनमध्ये होती किंवा अजूनही आता आहे. ईश्वराची कृपा आपल्यावरती आहे की आपलं सध्या जे नेतृत्व आहे हे 50 वर्षा पुढचा विचार करतात आहे. आत्तापासून ते 2047चा विचार करतात आहे आणि त्याच्या पुढचा विचार करत आहे. ही मानसिकता त्यावेळेला नव्हती आणि म्हणून आपलं नुकसान जास्त झालं. सर, याच्याच बरोबरीने बाकीचे जे लहान लहान देश आहेत, म्हणजे भारताबरोबर तर चीनचं शत्रुत्व आहेच, हे संपूर्ण जगासमोर आलेलं आहे. पण त्याचबरोबरीने श्रीलंका असेल किंवा पाकिस्तान असेल किंवा अगदी नेपाळ, बांगलादेश याच्यासारखे छोटे देश असतील किंवा अगदी तैवानच्या संदर्भात असेल, हाँगकाँग असेल, वेगवेगळ्या देशांबरोबर चीनचे संबंध प्रचंड ताणले गेलेले आहेत. कुठेतरी या देशांना अंकित करणं किंवा आपलं स्थान थोडंसं मजबूत करणं, प्रबळ करणं किंवा अमेरिकेच्या तुल्यबळ प्रतिस्पर्धी म्हणून आपण उभं राहणं, ही मानसिकता चीनची आहे असं वाटतं तुम्हाला? ही मानसिकता आहे. आपण पहा, आपल्या भारताच्या अवतीभोवती जेव्हा अंग्रेज आपल्याला सोडून गेले, ब्रह्मदेश पहिले भारताचा हिस्सा होता, ही वास्तविकता आहे. भूटान आपला हिस्सा होता. इव्हन नेपाळबद्दल शंका होती त्यांना त्याच्यामध्ये, ठीक आहे ना. श्रीलंकेमध्ये आपण वेगळे झाले, पण ते पाकिस्तान आपल्यातून बाहेर गेला. हे मुद्दामून केलं की भारताला तुम्ही इतकं प्रबळ ठेवू नका की भारत तुमच्याकडे बोट दाखवेल. ह्या मानसिकतेने त्यांनी हे सगळं केलेलं आहे. आता त्याचे दुष्परिणाम आज काय होतात आहे आपण पहा. चीनचा दबदबा ब्रह्मदेशामध्ये जास्त आहे. कालच सकाळी ब्रह्मदेशाच्या सैनिकांकडून जे गुरिल्ले किंवा ज्या लोकांना चीन प्रशिक्षण देत आहे, शस्त्र देत आहे, पैसा देत आहे, त्यांनी 2 तालुके ब्रह्मदेशातून काढून घेतले, म्हणजे त्यांच्यावर त्यांचा कब्जा झाला. ही वास्तविकता सांगत नाही. तर ब्रह्मदेश जवळजवळ आहे हा चीनच्या रिमोट कंट्रोलच्या खाली काम करतोय. मी ब्रह्मदेशात गेलेलो आहे, अनेकदा गेलेलो आहे, तिथे पाहिलं आहे काम करतात तिथे लोक. पण म्यानमार ज्याला आपण म्हणतो आज ब्रह्मदेश, हा टोटली चीनच्या रिमोट कंट्रोलकडे काल करतोय. चीन त्याला जे म्हणेल ब्रह्मदेश तेच करेल, कारण की ब्रह्मदेशची आर्थिक स्थिती जी आहे ही चीनच्या ताब्यामध्ये आहे. आणि आजच्या जगामध्ये इफ यू हॅव मनी यू कॅन बाय एनिथिंग. दुसरा राष्ट्र आहे पाकिस्तान. पाकिस्ताननी स्वतःचं भविष्य, स्वतःची जमीन, स्वतःच्या लोकांना चीनच्या हातात गहण ठेवलेलं आहे, मॉर्गेज केलेलं आहे. ही एक वास्तविकता आहे. पाकिस्तानमध्ये तेच होतंय जे चीन त्यांना म्हणतोय. चीननी पाकिस्तानची समुद्ररेषा जी आहे, ग्वादार प्रांत तिथे, ग्वादार बंदरगाह आहे, बलुचिस्तानमध्ये जे आहे, हे सगळीकडे चीनचं वर्चस्व आहे. हे चीनचं वर्चस्व आहे. आपण मागे पहा, काही वर्षा अगोदर इव्हन श्रीलंकेमध्ये तिकडचे राष्ट्रपती, तिकडचे पंतप्रधान चीनकडे जास्त गेले, कारण की त्यांनी लोन दिलं होतं. आजही तो लोन आहे, ते ऋण त्यांच्यावरती आहे. नावाचा जे मोठं समुद्री हे जे आहे
हे चीनच्या ताब्यामध्ये आहे आणि त्यांनी 99 इयर लीज दिली आहे. 99 वर्ष हा चीनच्या ताब्यात राहील. म्हणजे अजून कमीत कमी जवळजवळ 82 वर्ष तो बंदरगाह चीनच्या ताब्यात राहील. 90 इयर लीज पाकिस्ताननी पण दिलेली आहे. आपण आपल्या गावात एक नवीन राष्ट्र आला आहे, मालदीव म्हणून आहे. तिकडचे राष्ट्रपती चीनचे भक्त आहेत. ते भारताला म्हणतात तुम्ही यांच्याकडून बाहेर जा. ते विसरले जेव्हा हा व्यक्ती कॉलेजमध्ये शिकत होता, भारतीय सैन्याने मालदीवला वाचवलं. त्यापैकी मी पण त्यावेळेला सैन्य मुख्यालय होतो. आमचं सैन्य तिथे गेलं आणि जे एक मोठे एअरफोर्स ऑफिसर होते, एअर कमांडोर बेबूर, त्यांचे वडील भारतीय सैन्याचे अध्यक्ष होते. ते कोरेगाव पार्कला राहतात पुण्यामध्ये. ते विमान चालवताना बिन नक्षाच्या रात्री 12 वाजता त्यांनी विमान नेलं आणि भारतीय सैन्य मालदीवमध्ये टाकलं आणि मालदीवची जी सत्ता आहे ती वाचवली. आणि तेव्हा हा तरुण पोरगा तो लहान होता, आज म्हणतो चीन आमचं वर्चस्व आहे. आणि ह्याकरता मी म्हणतो सदियों ने सदा लम्हों ने सता की, सदियों ने सदा पाई. तर असे आपल्याकडे अवतीभोवती जे देश आहे, आपल्याला घाबरायची आवश्यकता नाही आहे. परंतु त्यांचा जो रिमोट कंट्रोल आहे पैशाच्या कारण, देर इज नो अदर रिझन, फक्त पैशाच्या कारण चीन हातात गेलेला आहे. आपल्याकडे पण आपण गावामध्ये पाहतो, आपली जमीन गिरवी ठेवतो, मग तो म्हणतो तुम्ही फक्त व्याज द्या, मुदत तुम्ही नंतर देत राहा मला. तो व्याज देता देता आपण जे ऋण घेतलं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट पण पैसे देतो आणि ऋण आपल्यावरतीच असतं. आणि तो व्यक्ती आपल्याला धमका देतो, तुम्ही नाही दिले ना आम्ही तुमची जमीन विकून टाकू. अगदी हीच मानसिकता चीनची पण आहे. त्यांनी इतकं ऋण दिलेलं आहे, इतकं लोन दिलं आहे ह्या राष्ट्रांना की स्वतःला त्यांनी विकून टाकले. आणि ह्याकरता आपल्याला ह्या राष्ट्राकडून तसा सामरिक धोका नाही होणार आहे, पण चीनच्या म्हटल्यावर हे आपल्या विरुद्ध काय करतील हा धोका सतत निर्माण आहे. आणि ह्याकरता आपल्याला सजग राहण्याची आवश्यकता आहे. आणि ही सजगता ईश्वर कृपेने भारतीय संरक्षण सिद्धता जी आहे त्याच्यामध्ये आहे. सर, त्याच्याच बरोबरीने एक महत्वाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये उपस्थित केला जातोय किंवा चीनच्या संदर्भामध्ये जे अभ्यासक आहेत ते कायम असं सांगतायत, आपल्यापर्यंत पोहोचवतायत की चीनमध्ये जे अंतर्गत प्रश्न आहेत किंवा शी जिनपिंग यांच्या सत्तेला आता अनेकदा तिथल्या जनतेकडनं किंवा तिथल्या सत्ताधाऱ्यांकडनं सुद्धा आता कुठे ना कुठेतरी विरोध होतो आहे किंवा त्यांची आर्थिक स्थिती आता थोडीशी डळमळीत झालेली आहे. अनेक क्षेत्र त्यांच्या तिथली हळूहळू बँकरप्ट व्हायला लागलेली आहेत. तर ह्या सगळ्या प्रश्नांवरनं लक्ष इतरत्र वळवण्यासाठी म्हणून चीनची ही आक्रमकता कामी आणणं किंवा त्याच्यासाठी काम करणं हे कुठेतरी बघायला मिळते. अभ्यासक म्हणून तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम मॅडम, आपल्या परवानगीने मी आपल्याला अभिनंदन करतो. आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट यू. हा प्रश्न फारसे लोक विचारत नाही. आपल्याकडे महाभारतमध्ये, रामायणमध्ये, चाणक्यनीतीमध्ये म्हटलं आहे की आपल्या शत्रूच्या शक्तीपेक्षा त्याची कमतरता तुम्ही शोधा. स्टडी द वीकनेस ऑफ युअर एनिमी अँड हिट द एनिमी हार्ड वेअर ही गेट्स हर्ट मोर. हा फार चांगला प्रश्न केला आहे. पण सर्वप्रथम चीनच्या अवतीभोवती फक्त एक उत्तर कोरियाला सोडलं ते एकही राष्ट्र असा नाही आहे जो चीनचा मित्र आहे. एकही राष्ट्र नाही आहे. जपान नाही आहे, तायवान नाही आहे, खालचे राष्ट्र नाही आहे. फक्त एक नॉर्थ कोरिया आहे. कारण की उत्तर कोरिया जो आहे त्यांनी पण स्वतःला चीनच्या हातामध्ये ग्रहण ठेवलेलं आहे. आणि जे चीन म्हणतं तोच तिकडचा राष्ट्रपती करतोय. त्याच्या आपण थोडं खाले पहा. दुसरी कमतरता राष्ट्राची जी आहे की चीन मोठा राष्ट्र आहे, चीन मोठा राष्ट्र आहे, चीन मोठा राष्ट्र आहे. चीनमध्ये तरुण पिढी आज आपल्या राजनैतिक जे त्यांचं नेतृत्व आहे त्याला मान्यता देत नाही. मी जाऊन आलो आहे चीनमध्ये. मी 10 वर्ष काम केलं आहे त्यांच्याबरोबर. मी वाटाघाटी केलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी कमिटी होती, सीमा विवाद ज्याच्याबद्दल आपण बोलतोय, त्याच्या कमिटीचा मी सदस्य होतो आणि 10 वर्ष मी बोललो आहे. आणि त्यावेळेला माझे गुरु जे वर्तमान परराष्ट्र मंत्री आहे, त्यांचे वडील के सुब्रमण्यम, ते माझे गुरु होते. आणि त्यांनी मला शिकवलं की दत्ता, आपल्या शत्रूची शक्ती पाहण्यापेक्षा त्याची कमतरता पाहणं जास्त व्यक्ती आहे. आणि ह्याकरता त्या 10 वर्षामध्ये माझा शोध म्हणजे त्यांना
तसं बोलत नव्हतो, पण आय टू स्टडी द वीकनेस ऑफ चायना. आणि त्या वीकनेसेस आहे सर्वप्रथम हाँगकाँग, ज्याला जबरदस्ती चीनने आपल्या हातामध्ये घेतले. दुसरी जी कमतरता आहे ती आहे तायवान. दर 15 दिवसात म्हणतो तायवान आम्ही घेणार आहे, तायवान आम्ही घेणार आहे. हे करतो तो. जपानला धमक्या देतो, साऊथ कोरियाला धमक्या देतो. तर तुम्ही जर हे धमक्या देत राहणार तर ते राष्ट्र पण मग तुम्हाला हे पाहतात की तुम्ही ती जी शक्ती आहे ती कमी कशी केली पाहिजे. तिसरी जी त्यांची अंतर्गत स्थिती आहे ती आहे की तरुण पिढीला कामं नाही, आज नोकऱ्या नाही मिळत आहे, त्यांचं पोट भरायला त्यांच्याकडे साधन नाही आहे. आणि ह्याकरता चीनची तरुणाई जी आहे ते राष्ट्रीय नेतृत्वाच्या विरुद्ध आहे. फक्त चीनच्या कम्युनिस्ट काँग्रेसमध्ये तुम्हाला पक्ष मिळाले म्हणून तुम्ही सत्तेमध्ये आला, ती गोष्ट वेगळी आहे, पण लोकांनी ती सत्ता दिली का तुम्हाला? नाही. तर ही एक मोठी कमतरता आहे. आणि हा ज्वालामुखी कोणत्या दिवशी भडकेल आपण त्याची शंका करू, म्हणजे फार कठीण परिस्थिती आहे. आणि हे होईल कधीतरी. दुसरं एक आहे की लष्करी सामर्थ्य जे आहे, आजपर्यंत द्वितीय महायुद्धानंतर चीनने कोणत्याही युद्धामध्ये भाग घेतलेला नाही. इव्हन द्वितीय महायुद्धामध्ये चीनचं सैन्य कधी भांडलं नाही. आणि जर आपण तलवारीला दर 6 महिन्यामध्ये काढून त्याचा धार लावतो तर ती तलवार फक्त दाखवायची असती. आजचं चीनचं जे सैन्य आहे ते तिबेतमध्ये युद्ध करण्याच्या स्थितीमध्ये नाही. ही एक वास्तविकता आहे. भारतीय पण त्याला स्वीकार नाही करणार, पण ही एक वास्तविकता आहे. का नाही आहे? कारण की जसं आपल्याकडे पुणे मुंबई शहराचे मुलं आहे, त्यांना आपण लडाखमध्ये पाठवलं तर त्यांना त्रास होतो ना इथे राहायला, त्यांचा जन्म इथे गेलेला आहे. त्याचप्रमाणे चीनची जे तरुण पिढी आहे, त्यांचं जे सैन्य आहे हे तिबेतमध्ये 18,000 फूट, 19,000 फूट, 20,000 फूटवरती हे कसं युद्ध करतील आहे? ह्या कमतरतेचा आपण अभ्यास केला का? दुसरी गोष्ट आहे की चीन आणि भारताच्या सीमेवरती जर कुणी काम करू शकतो चीनच्या तर्फे ते तिब्बतचे लोक. पण चीन तिब्बतच्या लोकांशी घाबरतो की हे आमच्या विरुद्ध काम करतील, कारण की तिबेटियन आजही चीनच्या विरुद्ध युद्ध करायला, त्यांचे दलाई लामा आपल्याकडे आहे, भारतामध्ये आहे, ते युद्ध करायला म्हणत नाही. परंतु चीनचे लोक जे आहे आणि त्या स्थानिक लोकांनी युद्धामध्ये तुम्हाला मदत केली नाही तर तुम्ही युद्ध कधीही जिंकू शकत नाही. आपला पंजाब पहा, आपला राजस्थान पहा, तिकडचे लोक म्हणतात की आमच्या राष्ट्रीय भूमीला शत्रूच्या हातात न देण्याकरता आम्ही प्राण देऊन टाकू. तिबेटचे लोक म्हणतील लवकर या भारतीय आणि घेऊन चला आम्हाला स्वतंत्र तुम्ही द्या. ही एक मोठी कमतरता आहे चीनची. ह्याला लोक म्हणणार नाही. जे इंग्लिशमध्ये अभ्यास करतात आणि इंग्लिशमध्ये मोठे मोठे व्याख्यान देतात त्यांना ही वास्तविकता कबूल होणार नाही, पण ही वास्तविकता आहे आणि ह्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. अजून जे एक आहे की चीन जो आहे त्याला म्हणतात ते लष्करी सामर्थ्य आहे. कोणतं सामर्थ्य आहे? अणुबॉम्ब दिल्याने तुम्ही सामर्थ्य होतात का? विमानं दिल्याने तुम्ही सामर्थ्य होता का? तुमच्याकडे पाणडुबी आल्या का सामर्थ्य होतं का? जबाबतोपर्यंत तुमची क्षमता शत्रू देशामध्ये जाऊन काम करण्याची नाही, तुमचं सामर्थ्य ते तुम्ही ठेवू शकणार आहे. ते म्हणून मी म्हणतोय की चीन जी कमतरतावरती आपण जास्त अभ्यास केला पाहिजे आणि तो आपण करतोय. कारण की जर आपल्याला शत्रुता कमतरता केली, चाणक्यने जसं म्हटलं आहे की त्याची जी शक्ती तुम्हाला माहीत आहे, पण जिथे कमतरता आहे तिथून तुम्ही वार करा. आणि हेच आपल्याला शिवाजी महाराजांनी पण शिकवलं होतं की मुघलांची कमतरता कुठे आहे हा तुम्ही अभ्यास केला आणि त्यांनी त्यांची कमतरता अभ्यास करून पूर्ण मराठा साम्राज्य जो आहे हा इथे स्थापित केला. आणि ही मानसिकता आपल्याला चीनबद्दल पण ठेवावी लागेल आणि आपण करतो पण आहे. नुसतं व्याख्यान देऊन कामं होत नाही. ही वास्तविकता आहे की आपण अभ्यास करतोय आणि जर परत चीनने कधी अशी हिंमत केली तर त्यांना फार मोठी किंमत चुकवावी लागेल. नेक्स्ट क्वेश्चन मॅम. सर, याच दृष्टीने अजून एक प्रश्न, अगदी खरं तर शेवटचा प्रश्न, कारण याच्यावरती बोलण्यासारखं खूप आहे, आपण आपल्याकडे वेळेची थोडीशी कमतरता असल्यामुळे अगदी शेवटच्या प्रश्नाकडे मी वळते की तुम्ही जसं म्हणालात की आर्थिकदृष्ट्या चीन कमकुवत होत चाललेला आहे, पण त्याच वेळेला दुसरीकडे मात्र त्याने आपलं संरक्षण विषयक बजेट मात्र बऱ्या प्रमाणात वाढवलेलं आहे. भारताला जर संरक्षण दृष्ट्या चीनला थोडंसं कुठेतरी कमीपणा दाखवायचा असेल तर चीनचे जे शत्रू आहेत त्यांच्याबरोबर भारताने मित्रत्वाचे संबंध वाढवून
चीनवरती दबाव टाकण्याचं जर एक प्रयत्न केला तर ही मानसिकता चीनला कितपत भारी पडू शकेल असं वाटतं सर तुम्हाला? अगदी मॅडम, मी परत परत म्हणतोय, तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारताय. आपल्याकडे चाणक्य नीतीमध्ये म्हणतात, एनिमीज फ्रेंड इज युअर बेस्ट फ्रेंड. जो तुमच्या शत्रूचा मित्र आहे तो तुमचा मित्र होऊ शकतो. अँड एनिमीज एनिमी इज युअर बेस्ट फ्रेंड. जर शत्रूच्या शत्रूला जर तुम्ही ठेवलं तर त्याच्यापेक्षा जास्त चांगलं होऊ शकत नाही. आणि ते आपण करतोय, आपण करून राहिलो आहे. कारण की आपण जसं म्हणतो आपल्याकडे सिद्धांत आहे युद्धाचा, यू कॅनॉट आउटसोर्स युअर नॅशनल सिक्युरिटी अँड नॅशनल डिफेन्स. तुम्ही कोणाला ठेक्यावरती देऊ शकत नाही की तुम्ही आमचं हे काम करा. आणि ह्याकरता ती युद्धनीती आपल्यालाच करावी लागते. मी परत म्हणतोय की चीनचा एकही मित्र आज जगामध्ये आहे का? फक्त पाकिस्तान आणि कोरिया ह्या दोघांना सोडून एकही मित्र आहे का? तो आपले जे आंतरराष्ट्रीय संबंध आहे त्याच्यावरती पण आपण केलं पाहिजे काम. आपण करतो पण आहे की चीनची मानसिकताचं खच्चीकरण कसं, तरुण पिढीचं, जर त्यांचे तरुण युद्ध सैनिक नाही आले तर ते करणार कसं आहे? दुसरं जे आपण करायला आपण केलं पाहिजे की ब्रह्मदेश, नेपाळ, भूटान, पाकिस्तान आपल्याकडे येणार नाही हे नक्की आहे, कारण की चीनला विकत घेतलेलं आहे. मालदीवमध्ये जे आहे ह्या देशांना आपल्या अवतीभोवती ठेवले, त्याला आपण जसं म्हणतो कंपाऊंड वॉल. तुम्ही किती मोठं घर बांधलं पण तुमची भिंत सुरक्षित नाही तर तो व्यक्ती कधी पण येईल. सो दे बिकम आवर फ्रेंड्स अँड टू प्रोटेक्ट देमसेल्फ आम्ही भारतीय तुम्हाला मदत करू, ही आपण त्यांना मानसिकता दिली तर ते भारताचं बरोबर काम करतील आहे. आणि ह्याकरता आपल्याला परत मी म्हणतोय, ब्रह्मदेश, नेपाळ, मालदीव आणि जे अगेन्स्ट चायना राष्ट्र आहे, फिलिपिन्सला आपण आत्ता परवाच ब्रह्मोस मिसाईल आपण दिलेले आहे. फक्त परवाच्या दिवशी हा ब्रह्मोस मिसाईल भारतामध्ये तयार झालेला आहे. जगातला सर्वात उत्कृष्ट मिसाईल आहे आणि सर्वात कमी किमतीचा मिसाईल आपण दिला आहे त्याला. व्हिएतनाम आपल्याशी मागतोय, त्या इंडोनेशियाने मागणी केलेली आहे. अनेक राष्ट्र आहे जे भारतीय सैनिक उपकरण आपल्याशी मागतात आहे. मागतात म्हणजे फुकट मागत आहे, ते विल पे. पण शेवटी ते उपकरण हे राष्ट्र कुणाच्या विरुद्ध वापरतील? भारताविरुद्ध नाही. दुसरा मोठा राष्ट्र ऑस्ट्रेलिया, त्यांच्याशी शत्रुत्वच नाही. ते शेवटी आहे काय? तर ह्या प्रकारची तयारी हे राष्ट्र करत आहे. आणि आपल्याला दूरगामी दृष्टीचा विचार करून ह्या राष्ट्रांबरोबर आपले संबंध चांगले ठेवले पाहिजे. दे शुड ट्रीट इंडिया ॲज अ फ्रेंड. दे शुड ट्रीट इंडिया ॲज अ गाईड. दे शुड ट्रीट इंडिया ॲज अ एज्युकेशन हब. दे शुड ट्रीट इंडिया ॲज अ टेक्निकल हब. अँड दे शुड ट्रीट इंडिया ॲज अ मोस्ट पॉवरफुल कंट्री इन द इंडियन ओशन. अमेरिकन्स म्हणतात आपल्याला, आत्तापर्यंत अमेरिकेचे जे मी थोडक्यातच कमी करतोय, प्रशांत महासागर, इथे ऑस्ट्रेलिया वगैरे राष्ट्र आहे, साऊथ चायना सी ज्याला आपण म्हणतो, हे प्रशांत सागरमध्ये आहे. आणि हिंद महासागर हे अमेरिकेचे वेगळे वेगळे युद्ध क्षेत्र होते, त्याला म्हणतात थिएटर कमांड्स. मागच्या 3 वर्षामध्ये अमेरिकेने प्रशांत महासागरला न म्हणून इंडो पॅसिफिक रिजन, म्हणजे आता जे आपल्या हिंद महासागरमध्ये होईल त्याची भीती अमेरिकेला पण आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये सर्वात शक्तिशाली राष्ट्र कोण आहे? तो भारत आहे. तर मोठे मोठे राष्ट्र पण भारताकडे येत आहे. आणि जर भारताने म्हटलं की उद्या चीनचा तेलवाहक जहाज किंवा व्यापार हिंद महासागरमध्ये होणार नाही, तर चीनची वास्तविक स्थिती काय राहील? तर तुम्ही निर्यात करू शकत नाही, तुम्ही आयात करू शकत नाही, मग तुम्ही जाणार कुठे? ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करून आपली युद्धनीती तयार करतोय. आपल्याला चांगलं वाटेल आहे की वर्तमान शास्त्रांनी कोणत्या राजनीतिक पक्षाबद्दल बोलत नाही, राजनीतीबद्दल बोलत नाही, भारत शक्तीचा जो विषयच नाही. वी स्पीक ऑन द फॅक्ट्स. आपण भारताच्या भविष्याबद्दल बोलतो, आपण भारताच्या शक्तीबद्दल बोलतो, आपण भारताची महत्वाकांक्षा जी आहे त्याच्याबद्दल बोलतो, आपण भारताच्या तरुण पिढीचं भविष्य काय त्याचा आपण विचार करतोय, कोणत्या राष्ट्राने काय केलं त्याचा आपण अभ्यास करतो.
पण त्या अभ्यासाच्या मागे एकच आहे की मैं रहूं या ना रहूं. शेकटकर राहतील की नाही, एक तुम्हाला कविता सांगतो लोको, है हमें गर प्यार तो हरदम ये कहना चाहिए. आम्हाला आपल्या राष्ट्रावरून प्रेम है हमें गर प्यार तो हरदम ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. भारत शक्ति रहना चाहिए. है रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. शत्रु से कह दो जरा, आणि शत्रू बाह्य शत्रूपेक्षा आंतरिक शत्रू जास्त घातक असतो. शत्रु से कह दो जरा सीमा में रहना सीख ले, ये मेरा भारत अमर है, ये सत्य सहना सीख ले. और इसीलिए राष्ट्र की शक्ति को बढ़कर दिखाना चाहिए. मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. आणि आपलं अभिनंदन. भारत शक्ती तेच काम करते. राष्ट्राची शक्ती आपण राष्ट्रीय लोकांना सांगतोय, आपण जगाला सांगतोय. आपला खूप खूप धन्यवाद. आपण मला संधी दिली आपल्याशी बोलायला. परत आपण कधीतरी भेटू. आणि ह्याप्रमाणेच मी सरळ वापरतो शब्द, मी कठीण शब्द वापरत नाही. इंग्लिशमधले मी कठीण शब्द वापरत नाही आणि दुसरे सरळ रूपाने मी सांगतोय. तर आपला धन्यवाद एकदा परत. मला वाटतं हा शेवटचाच प्रश्न होता बहुतेक. येस, मला असं वाटतं की सर ज्या पद्धतीने तुम्ही या कार्यक्रमाचा शेवट केला तितका चांगला शेवट दुसऱ्या कुठल्याच पद्धतीने झाला नसता. त्यामुळे माझं काम खूप तुम्ही सोपं केलं तसं मला वाटतं. आणि जसं तुम्ही म्हणालात की शत्रूचा शत्रू आपला मित्र कसा होईल ही सुद्धा मानसिकता समजून घेऊन त्याच्यावरती काम करणं, आणि भारत आता त्याच्यावरती काम करतो आहे. इतिहासातनं खूप काही धडे आपण शिकलेलो आहोत आणि त्याच्यावरती आता हळूहळू आपल्याकडे काम जे सुरू झालेलं आहे त्याचे परिणाम सुद्धा आता आपल्याला बघायला मिळतात. आणि जसं तुम्ही म्हणालात की पुढच्या 40 वर्षांपर्यंतचं विजन काय असावं याच्यासाठी सुद्धा आता संरक्षण दलं कामं करतायत आणि त्याचेही परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहेत. चीन बॉर्डरवरती किंवा भारत चीन सीमेवरती तुमच्या इतकं काम करणारा दुसरं कुठली व्यक्ती आतापर्यंत मलाही माहिती नव्हती. त्यामुळे तुमचे हे जे काही अनुभव होते या अनुभवांचा आणि त्याला मिळालेली अभ्यासाची जोड याच्यामुळे जी काही माहिती आज आमच्यापर्यंत पोहोचली ती खूप उपयुक्त होती आणि भारताचं भविष्य नेमकं काय आहे ह्याच्यावरती प्रकाश टाकणारी होती. त्यामुळे या सगळ्या माहितीबद्दल सगळ्यांच्या वतीने खूप खूप आभार सर. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद सर. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारत शक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया सारांश पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.